नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा विषय आहे आमलकी एकादशी, जी 27 फेब्रुवारीला येत आहे. आमलकी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि फलदायी असा उपवास असून तो फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या एकादशीला आमलकी वृक्षाचा विशेष महत्व दिले जातं, कारण शास्त्रानुसार आमलकी वृक्षात भगवान विष्णूंचा वास आहे असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी आमलकीची पूजा केल्याने विष्णू कृपा, आरोग्य, दीर्घायुष्य आणि पापक्षय होतो अशी श्रद्धा आहे. आमलकी एकादशी केवळ उपवासाचा दिवस नसून शरीर, मन, आत्मा या तिन्ही स्तरावर शुद्धीकरण करणारा दिवस मानला जातो. कारण आवळा हा आयुर्वेदातील अमृततुल्य मानला जातो आणि अध्यात्मात तो सात्विकतेचं प्रतीक आहे. आमलकी एकादशीची कथा सांगते की प्राचीन काळी वैदिक नावाच्या नगरीत एक अत्यंत धर्मनिष्ठ राजा होता. तो प्रजापालन करणारा विष्णू भक्तीने आमलकी एकादशीचं व्रत श्रद्धेने करायचा आणि त्याच्या राज्यात सुख, समृद्धी व आरोग्य नांदत होतं. एकदा म्लेंच आक्रमण झालं तरी आमलकी एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे राजा व प्रजेचं संरक्षण झालं आणि शत्रूंवर विजय मिळवला. यावरून एकादशीचं सामर्थ्य लक्षात येतो. या कथेचा अर्थ असा की जेव्हा माणूस श्रद्धेने धर्माचं पालन करतो तेव्हा संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून मार्ग निघतो. आमलकी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं, भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा करावी. आमलकी म्हणजेच आवळा समोर ठेवून तुळशीपत्र, फुले, धूप, दीप अर्पण करावेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जपावा. शक्य असल्यास निर्जल किंवा फलाहार उपवास करावा आणि दिवसभर सात्विक आचरण ठेवावं. या दिवशी आमलकी वृक्षाखाली पूजा करणं, प्रदक्षिणा घालणं आणि आवळ्याचं दान करणं फारच पुण्यदायी मानलं जातं. कारण यावेळी शरीरातील दोष, मनातील नकारात्मकता आणि कर्मातील अडथळे कमी होतात. आमलकी एकादशीचे फायदे श्रद्धेनुसार असे सांगितले जातात की नियमितपणे हा उपवास केल्याने आरोग्य सुधारतं, पचनशक्ती वाढते, त्वचा आणि केसांवर सकारात्मक परिणाम होतो, मन शांत राहतं आणि विचार स्पष्ट होतात. तसेच आध्यात्मिक दृष्ट्या पहिलं तर पापक्षय होतो आणि पुण्यसंचय वाढतो आणि विष्णू कृपा प्राप्त होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की आमलकी एकादशीच्या व्रतामुळे दीर्घकाळ चालणारे आजार कमी होतात आणि जीवनात स्थैर्य येतं. कारण आवळा हा केवळ औषधी फळ नसून संयम, सात्विकता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. आजच्या धावपळीच्या काळात आणि तणावपूर्ण जीवनात आमलकी एकादशीचं महत्व आणखी वाढतं. कारण हा दिवस आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला, शरीराची काळजी घ्यायला आणि मनाला विश्रांती द्यायला शिकवतो. म्हणून आमलकी एकादशी म्हणजे केवळ देवपूजा नाही, तर स्वतःची शुद्धी आणि समतोल साधण्याची प्रक्रिया आहे. मित्रांनो, आमलकी एकादशीचा खरा अर्थ केवळ उपवास करण्यामध्ये नाही, तर अहंकार, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार यांचा उपवास करण्यात आहे. आणि जेव्हा आपण हे साधतो तेव्हा जीवनात आपोआप सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणून आमलकी एकादशीला मनापासून संकल्प करा की मी शरीर, मन आणि आत्मा याची काळजी घेईन आणि धर्माच्या मार्गावर चालेल. आणि जर तुम्हाला अशीच धार्मिक, आध्यात्मिक, आरोग्यदायी आणि जीवनाला दिशा देणारी माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अधिक प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने असे विषय मांडण्याची ऊर्जा देतो. श्री स्वामी समर्थ.